नमस्कार, मी नंदिनी चौधरी. आज आपण गूळ आणि साखर न वापरता खजूर ड्रायफ्रूट लाडू बांधूया. खूप छान होतात, हेल्दी लाडू आहेत. करून ठेवा आणि रोज एक लाडू खावा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अर्धा किलो बी काढलेलं खजूर, वेलदोडे पावडर, 1 टीस्पून बडीशोप, 2 कप मखाना, 1/4 कप जवस, तूप 1/4 कप, तीळ 2 टेबलस्पून, अक्रोड 1/2 कप, सनफ्लावर सीड 1/2 कप, काजू 1/2 कप, बदाम 1/2 कप, डिंक 3 टेबलस्पून, मनुके 1/2 कप, काळे मनुके 1/2 कप, अंजीर 5, पंपकिन सीड भोपळ्याचे बी अर्धा कप, जायफळ थोडंसं किसायचं जायफळ. तर चला आता आपण सगळं भाजून घेऊया. कढई तापल्यानंतर 1 टेबलस्पून तूप घालून घ्या. आणि थोडंसं तूप घालते. डिंक तळून घेऊया पहिल्यांदा. तुपातला 1 चमचा बाजूला ठेवले आणि बाकीचं सगळं तूप घेतले. तूप तापल्यानंतरच डिंक घालायचं. तूप गार असताना डिंक घालायचं नाही, व्यवस्थित फुलत नाही. तूप एकदम गरम झाल्यानंतरच डिंक घालायचं, म्हणजे छान फुलतं. गॅस एकदम बारीक करायचं. तूप तापलं की गॅस बारीक करायचं आणि डिंक तळून घ्यायचं. किती छान फुलतं. तूप कडक झालं ना तर डिंक छान फुलतं. डिंक छान फुललं आता आपण काढून घेऊया. भोपळा बी आणि सनफ्लावर बी. गॅस एकदम बारीकच आहे. दोनच मिनिट भाजून घेऊया. भाजून झाल्यावर दाखवते. 2 मिनिट झालं. बी छान भाजलं. जवस पण ना थोडंसं भाजून घ्या, म्हणजे टेस्ट छान येतं. एक मिनिट झालं. जवस छान भाजलं. काजू, अक्रोड, मनुके, काळे मनुके, बदाम आणि 4 पिस्ते होते.
तीळ, भाजल्यामुळं ना भरपूर दिवस लाडू टिकतात, म्हणून जरा भाजून घ्यायचं. गॅस थोडंसं मीडियम करून भाजूया. अंजीरचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्या. तीळ भाजलेले आणि जवस भाजलेलं आवाज येतो. सॉरी, तीळ आणि जवस बघा चटचट उडायला लागले. आवाज येतो का? आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया. चटचट आवाज येऊपर्यंत भाजून घ्यायचं. आता आपण परातीत काढून घेऊया. गॅस बंद केले, गॅस चालू केले. मखाना, एक अर्धा चमचा तूप घाला जरासं आणि मखाना भाजून घ्या. थोडंसं सोनेरी कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं. भाजून झाल्यावर दाखवते. मखाना छान भाजलं, आता आपण काढून घेऊया. खजूर, बी काढलेलं खजूर घेतले अर्धा किलो आणि अंजीरचे पण तुकडे करून खजूरमध्येच टाका, म्हणजे छान भाजतं खजूर बरोबर. आता उरलेलं तूप घालून घेऊया. खजूर मऊ होईपर्यंत भाजून द्यायचं. भाजून झाल्यावर दाखवते. खजूर भाजल तसं मऊ होतं बघा. हे मऊ झालं, आणि 2 मिनिट भाजून घेऊया. चपाती भाजायचं, टोपळा घ्यायचं आणि थोडंसं असं प्रेस करा, म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होतं. भाजलं. तुम्हाला आवडत असेल तरच पोट गॅस धरते म्हणून मी 1 चमचा बडीशोप भाजून घेते. खजूर साईडला करा आणि त्यातच भाजून घ्या किंवा वेगळं भाजून घ्या. कडक काय 2 मिनिटात भाजतं. गॅस बंद करते. बडीशोप आपोआप भाजतात. तर चला आता खजूर जरा गार करून घेऊया. वेलदोडे पावडर, मी साखर आणि वेलदोडे असं बारीक करून ठेवते. जायफळ, थोडंच जायफळ घाला, जास्त घालू नका. जायफळ खिसूनच घ्यायचं. आता आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया. मी डिंक मिक्सरला फिरवत नाही, कारण आमच्यात असंच मोठं आवडतं. तुम्हाला जर काय असं दातात आलेलं आवडत नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या. मी असं मोठंच ठेवणार आहे लाडू डिंक. पहिल्यांदा मखाना
मिक्सरला फिरवून घेऊया. पहिल्यांदा मखानाच फिरवून घ्यायचं. हे एकदम पावडर केले. साईडला काढूया. परात घ्या म्हणजे परातीत सगळं काढायला त्याच्या. आता काजू बदाम हे आपण सगळं मिक्स केलं की नाही ते भरड दळायचं. एकदम बारीक करायचं नाही. थोडं मोठंच ठेवायचं. मिक्सरला बंद चालू बंद चालू बंद चालू असं 4दा फिरवले बघा. असं बारीक झालं. एकदम बारीक करायचं नाही. असं भरड ठेवायचं. थोडं थोडं मोठं असू दे. छान लागतं. बरोबर लहान भांडं घेतले मिक्सरचं. 4दाच वर 4दा बंद चालू करायचं. तेवढ्यात होतंय ते भरड. तुम्हाला दाखवते ते बघा. चालू बंद केलं. असंच पाहिजे. आणि हे लाडू करताना काय घाबरायचं नाही. कमी जास्त आता तुम्ही हे सगळ्याचं प्रमाण कमी जास्त घेतलं तरी चालतं. तंतोतंत माप पाहिजे असं काही नाही आहे. तुम्हाला कुठले पदार्थ आवडतात ते जास्त घ्या. अहो खजूरचे लाडूचे प्रकार भरपूर आहेत. एकदम सोपे. आता हे लाडू संपले की दुसरं प्रकार टाकते मी. आमच्या घरी ना कायम खजूरचे लाडू असतात. आता तुम्हाला डिंक बारीक करून हवं असेल तर घालून घ्या. आमच्यात ना असं मोठं डिंक आवडतं त्यामुळे मी बारीक करत नाही. तुम्हाला आवडत नसेल तर मिक्सरला थोडं फिरवून घ्या. आता आपण खजूर फिरवूया. आता हे खजूर आणि बडीशोप एकत्र करते. तुम्हाला बडीशोप आवडत नसेल तर घालू नका. आता हे पण आपण सगळं मिक्सरला फिरवून घेऊया. गार झाल्यानंतरच मिक्सरला फिरवा. जरा मिक्सरला फिरवा म्हणजे मिक्सर बाद होत नाही. मिक्सरला फिरवलं असं बारीक होतं. असं मिक्सरला फिरवून घेतले खजूर. बाकीचं असंच फिरवून झाल्यावर दाखवते. एकदम बारीक करा. मोठं ठेवू नका म्हणजे ते लाडू बरोबर ते चिकटपणा येतो बारीक केल्यामुळं. झालं आता सगळं मिक्सरला फिरवून झालं. आता हे सगळं हाताने एकजीव करून घेऊया. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हाताने. हे मिक्सरला घ्यायचं आणि फिरवायचं म्हणजे मुद्दी लगेच होतं. डिंक हे वरनं असंच टाकायचं. मिक्सरला फिरवून झाल्यानंतर मग डिंक वर घालून घेतले मी. आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि लाडू बांधूया.
छान आले लाडू. मोठे लई बांधू नका, असे छोटेच बांधा. मोठे लाडू बांधले. बरोबर असं एक मूठ घ्यायचं लाडू बांधायला, म्हणजे बरोबर एकसारखे होतात. सगळे लाडू बांधून झाल्यावर दाखवते. भोपळा बी आणि सुरी बी दुकानातनं घेताना खाऊन बघायचं. एक एकदा कडू असतात, खूप दिवस झालं ना ते लगेच कडू होतात. त्यामुळं खाऊन बघायचं आणि मगच आणायचं. जास्त दिवस ठेवलं ना ते कडू होतात, भोपळा बी आणि सूर्य बी. थोडे मोठे आणि थोडे लहान लाडू बांधले. अर्धा लाडू मागितले की लहान लाडू द्यायचं, आणि मोठं एक लाडू खात असेल तर एक लाडू द्यायचं. मी कायम छोटे लाडू आणि मोठे लाडू दोन्ही बांधते. अर्धा म्हटलं की छोटे देते. काय अर्धा मोडून ठेवलं की ते तसंच राहतं ना, मग छोटं लाडू दिलं की संपतं. लाडू मस्त झाले. हां, पंपकिन बी आणि भोपळा बी ताजं वापरायचं. एक एकदा ना ते जास्त दिवस झालं की कडू होतात. त्यामुळे ते पहिला थोडं खाऊन बघा आणि मगच लाडू घाला. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया.